फोल्डर मध्ये आल्यानंतर एक सिंपलचा इथे काय करतो, एक नवीन फोल्डर बनतो. सपोज डेमो अंडरस्कोर JW तुम्ही असा एक फोल्डर बनवला. आणि जो काय फोल्डर आहे त्या फोल्डरला आपण काय करणार होता, CMD करणार. CMD करण्यासाठी जो काय ऍड्रेस बार आहे त्या ऍड्रेस बारवर आपण क्लिक करणार आणि राईट करणार CMD. जसं एंटर केलं, एंटर केल्यानंतर आपल्या पुढे काय झाली, एक ब्लॅक स्क्रीन आली. मग जी काय ब्लॅक स्क्रीन आल्यानंतर आपली एक फर्स्ट स्टेप राहते. काय स्टेप राहणार की आपल्याला इन्स्टॉलेशन मध्ये काय काय लागणार ते आपण इन्स्टॉलेशन करून घेणार. मग इन्स्टॉलेशन मध्ये आपल्याला काय लागणार आहे, फर्स्ट ऑफ ऑल npm i एक्सप्रेस EGS लागणार आहे. आणि आपल्याला डेटा पास करण्यासाठी फॉर्म मधून जो काय डेटा आहे तो डेटा फॉरवर्ड करण्यासाठी आपल्याला लागणार आहे बॉडी डॅश पार्सर. अरे काय पार्सर. त्यानंतर अजून काय लागणार आहे, मायोस्किल. मायोस्किल कशासाठी, जे काय आपला डेटाबेस आहे ते डेटाबेसशी कनेक्शन करण्यासाठी मायोस्किल. मी इथे मायोस्किल 2 केले कारण जे माझं मायोस्किल आहे ते काय लेटेस्ट व्हर्जन आहे. त्यानंतर अजून काय लागणार आहे आपल्याला, युटील. मग युटील ला पण पॅकेज इन्स्टॉल करू. अजून काल एक नवीन पॅकेज पाहिलं होतं, काय नाव होतं त्याचं, जेसन वेब टोकन. आणि त्यानंतर आपल्याला एक कुकीज चा यूज करायचा. मग कुकी साठी काय आहे, कुकी डॅश पार्सर आहे ना असे. आणि जे काय पॅकेज आहेत ते पॅकेज आपण सर्व हे इन्स्टॉल करू. झाले पॅकेज इन्स्टॉल. पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपली राहते की VS कोड ओपन करायची. मग त्यासाठी कोड पेस्ट डॉट. मग कोड पेस्ट डॉट केल्यानंतर ह्यामध्ये आपली फर्स्ट स्टेप काय राहणार की आपलं जे काय सर्व्हर आहे सर्व्हर क्रिएट करायची. मग सर्व्हर क्रिएट करण्यासाठी आपल्याला गरज आहे एका फाईलची, की त्या फाईलला आपण नाव देऊ. की सपोज मी दिलं index.js फाईल दिली. आणि फाईल दिल्यानंतर त्यामध्ये मी काय करणार, एक सर्व्हरचा कोड राईट करतो. सपोज वॅर, तुम्ही ऑफलाईन बोलत चाल, ठीक आहे, मला म्हणजे समजेल. वॅर एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस. ठीक आहे. त्यानंतर अजून काय घेतलंय आपण, बॉडी पार्सर. मग बॉडी पार्सर आहे त्याला पण काय करू, इथं रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये बॉडी डॅश पार्सर. त्यानंतर अजून एक पॅकेज घेतले आपण, युटील घेतलंय. ठीक आहे, युटीलला पण एक, ठीक आहे, जे काय डेटाबेस आहे ते डेटाबेस साठी मी वेगळी फाईल बनवू. ठीक आहे, एक नवीन फाईल बनवतो. ठीक आहे, जे काय पॅकेज आहे पॅकेज नंतर मी काय करतो, इथे एक आपल्याला लागणार आहे कुकी लागणार आहे. मग कुकीला पण इथे काय करू, इम्पोर्ट करून घेऊ. कुकी इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार कुकी डॅश पार्सर. त्यानंतर एक व्हेरिएबल घेऊ. व्हेरिएबल कोणता घेतला, ऍप. आणि त्याला सांगितलं जी काही एक्सप्रेसची फंक्शनलिटी आहे ते एक्सप्रेसची फंक्शनलिटी आपण ऍप व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली. मग एक बेसिक URL, आपली बेस URL कोण राहते, ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश कोमा घेतला, फंक्शन घेतला. फंक्शन मध्ये रिक्वेस्ट असतो आणि रिस्पॉन्स असतो. आणि ते रिस्पॉन्स डॉट मी सपोज केलं रेंडर. रेंडर करू आपण आज फक्त सिंपल होम डॉट EGS अशी एक फाईल मी काय केली, ते रेंडर केली. आणि जी काय होम डॉट EGS फाईल असेल ती कुठे असेल, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. मग एक व्ह्यूज फोल्डर घेतला, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये होम डॉट EGS. आणि इथे मी राईट करतो सिंपली ऍड. ठीक आहे, इथे फक्त आपण वेलकम असं मी राईट करतो. ठीक आहे. त्यानंतर आपला सर्व्हर स्टार्ट करण्यासाठी लागणार आहे एक आपल्याला पोर्ट नंबर. मग ऍप डॉट लिसन आणि 1000 असा एक मी काय केलं पोर्ट नंबर राईट केला. ठीक आहे. आणि जी काय बॉडी पार्सरची मिडलवेअर आहे, काय बरं बॉडी पार्सरची मिडलवेअर, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये का ठीक आहे, बॉडी पार्सर डॉट URL एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्सटेंडेड कोलन ट्रू राईट करतो. ठीक आहे. त्यानंतर अजून कुकीची मिडलवेअर काय आहे, ऍप डॉट यूज आहे ना मिडलवेअर का नाही, त्याला कुकी झालंय ना, नाही झालं, सेशन घेतलंय का, कुकीज नाही घेतलं, म्हणजे कुकीज कॉन्सेप्टच नाही घेतला. ठीक आहे. आता जी काही कुकीज आहे तुम्ही म्हणला झालंय, सेशन आणि कुकी असते हे सांगितलंय, फक्त माहित नाही तुम्हाला, कुकीचं नाही सांगितलं. अरे
कुकीज एक नवीन आहे का? ठीक आहे, तो पण आपण पॉईंट क्लिअर करू. ठीक आहे, मी रिमूव्ह करू मग 2 मिनिट. ठीक आहे, कुकीज माहित नाही तुम्हाला, डायरेक्टली असं गृहीत करू आपण. ठीक आहे, मग आपलं जे काही डेटाबेसची कनेक्शन आहे ते डेटाबेस कनेक्ट करण्यासाठी मी काय करतोय, ते कॉन डॉट जेएस नावाची एक फाईल बनवली आणि त्यामध्ये आपलं जे काही कनेक्शन असणार मायस्क्यूएल ते कुठे असणार, कॉन डॉट जेएस मध्ये असणार. मग सपोज मी घेणार, आपल्याला लागणार आहे मायस्क्यूएल. मग जे काही मायस्क्यूएल आहे त्याला करू आपण इथे रिक्वायर, राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार. ठीक आहे, मायस्क्यूएल 2 राहणार. ठीक आहे, तुमचं कोण राहणार की तुमचं मायस्क्यूएल राहील फक्त डबल कोड मध्ये मायस्क्यूएल 2. त्यानंतर अजून एक लागणार आहे आपल्याला पॅकेज. कोणतं पॅकेज येते की युटील पण इथेच लागणार आहे. युटीलला पण इकडे काय करू, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये युटील. ठीक आहे, URL झालं, मी ते युटील काय करू. ठीक आहे, युटील केलं. अजून काय लागणार आहे आपल्याला इथे, काय गरज नाही अजून. फक्त आता काय करायचं, एक व्हेरिएबल घेतला कॉन व्हेरिएबल घेतला आणि त्याला सांगितलं मायस्क्यूएल डॉट क्रिएट कनेक्शन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट, आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये पहिला राहतो आपला होस्ट, काय आहे आपला लोकल होस्ट. ठीक आहे, अरे यार स्पेलिंग. ठीक आहे, लोकल होस्ट. त्यानंतर असतो एक युजर असतो. युजर काय आपला एक रूट युजर आहे. ठीक आहे, इथे रूट केला. त्यानंतर सेकंड असतो एक पासवर्ड. ठीक आहे, पासवर्ड तुमचा जो असेल तो पासवर्ड टाका, माझा आहे रूट पासवर्ड. ठीक आहे, त्यानंतर डेटाबेस. मग डेटाबेस कोणता आहे की सपोज, ठीक आहे ऑथ. ठीक आहे, ऑथ आपला काय एक डेटाबेस आहे. त्यानंतर एक ह्याची URL असते, मिडलवेअर असते. काय मिडलवेअर, वॅर EXE घ्यायचा आणि त्याला सांगायचं युटील डॉट प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट मध्ये कॉन डॉट क्युरी आणि डॉट बाय, आणि त्यामध्ये कॉन राहतं. ठीक आहे, झाली. आणि जी काही EXE आहे ती EXE आपण इथे काय करणार, इम्पोर्ट करणार, काय एक्सपोर्ट करणार. मॉड्यूल डॉट काय असणार इथे, एक्सपोर्ट असणार, आणि EXE जी काय आहे तिथून एक्सपोर्ट करणार. मग जिथे आपल्याला EXE लागणार तिथे फक्त आपण काय करणार, त्याला इम्पोर्ट करणार आणि त्याचा यूज करणार. जसं की आपल्याला इंडेक्स डॉट जेएस मध्ये लागतोय, त्याला काय करू, इथे एक इम्पोर्ट करून ठेवू. मग सपोज एक व्हेरिएबल घेतला मी EXE नावाचं व्हेरिएबल, आणि इथे करतो रिक्वायर आणि त्यामध्ये काय सांगणार, डॉट स्लॅश कुठून घ्यायची आपल्याला, कॉन डॉट जेएस मधून घ्यायची. बस केली इम्पोर्ट. ठीक आहे, एवढं समजलंय सर्वांना, हा बेसिक कोड. ठीक आहे, आता फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू की कुकीज समजून घेऊ. ठीक आहे, कुकीचं काय जास्त काय नाही, पॅकेज इन्स्टॉल करण्यासाठी एक कमांड आहे. काय आहे कमांड इथे मी सांगतो, फक्त कुकी आधी समजून घेऊ, मग आपण ते एक्झाम्पल कडे जाऊ. ठीक आहे, मग एक व्हेरिएबल घेतला मी आणि तिथे सांगतो कुकीज. ठीक आहे, इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार आपलं कुकी डॅश पार्सर. आता जी काही पॅकेज इन्स्टॉल करण्याची कमांड काय राहणार तुम्हाला सांगायची गरज नाही. जसं की कमांड राहणार आपली npm i म्हणजे इन्स्टॉल आणि कुकी पार्सर. आता ही पॅकेज इन्स्टॉल केलं, ह्या पॅकेजचा यूज काय होतो की जो काही डेटा आहे, ठीक आहे, आपल्याला जसं की मायस्क्यूएल काय करतो, सर्व्हर साईडला डेटा स्टोअर करतो, त्याच प्रकारे कुकी काय करतो की युजर साईडला डेटा स्टोअर करतो. जसं की कोणता युजर साईड म्हणजे काय की आपण एखाद्या वेबसाईटला गेलो, आपलं ब्राउझर म्हणजे काय, लोकल स्टोरेज झालं. मग त्या जो कुकी आहे तो कुकी काय करतो, लोकल स्टोरेजला काय करतो, डेटा स्टोअर करतो. जसं की मी इन्सेप्ट करतो, इन्सेप्ट केल्यानंतर मला असा इंटरफेस ओपन झालाय. ठीक आहे, मग इथे दिसतो, इथे काय असतं, इलेमेंटच्या शेजारी कन्सोल, परत सोर्स, नेटवर्क, भरपूर सारे ऑप्शन भेटतात. इथे आपल्याला एक ऍप्लिकेशन म्हणून एक ऑप्शन भेटत. ठीक आहे, ऍप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर जे काही इथे ऑप्शन स्टोरेज, एवढे आपल्याला स्टोरेज पाहायला भेटतात. जसं की लोकल स्टोरेज आहे, सेशन स्टोरेज आहे, इंडेक्स DB स्टोरेज आहे, आणि इथे आपल्याला दिसतंय कोणता, कुकी दिसते. मग कुकी पण काय एक स्टोरेज आहे. जसं की एक्झाम्पल, तुम्ही एखादं ऍप इन्स्टॉल केले आणि ऍपला लॉंग प्रेस करून त्याच्या इन्फो मध्ये गेला, तिथे तुम्हाला पाहायला भेटतो ऍप डेटा आणि ऍप डेटा भेटतो ऑप्शन. कधी केलंय का तुम्ही लॉंग प्रेस करून इन्फो मध्ये गेलात? नाही, ते पण नाही पाहिलं. अरे मोबाईल तुम्ही यूज करतात ना, त्यामध्ये असतं एक ऑप्शन की लोकल डेटा, क्लिअर केची आणि मोबाईल ऍप डेटा असे ऑप्शन असतात. मग ते काय असतं की जे मोबाईलचे असतात ते मोबाईलचे लोकल स्टोरेज असतात. मग त्या प्रकारे जे काही आपलं ब्राउझर आहे त्या ब्राउझरचे किती स्टोरेज येते, लोकल स्टोरेज, सेशन स्टोरेज, अजून तुम्हाला भेटन भरपूर सारे येतात, कॅचे स्टोरेज असतात ना.
कॅचे स्टोरेज ऐकलं असेल तुम्ही मोबाईलच्या आत. ठीक आहे. मग त्या प्रकारे एक कुकी स्टोरेज आहे. मग त्या कुकी स्टोरेज करून आपण काय करणार आहे, त्यामध्ये डेटा स्टोअर करणार आहे. ठीक आहे. बस एवढं फक्त. कुकी आहे जो तो क्लायंट साईडला डेटा काय करतो, स्टोअर करतो. क्लायंट म्हणजेच ब्राउझर साईडला. ठीक आहे. आता तो डेटा कसा स्टोअर होतो ते पाहू आपण. आता कुकी पार्सल आपण जे काही पॅकेज आहे ते पॅकेज इन्स्टॉल केले. इन्स्टॉल केल्यानंतर त्याचा यूज करायचा आहे आपल्याला. मग यूज करण्यासाठी त्याची एक मिडलवेअर आहे. जशी की बॉडी पार्सलची मिडलवेअर आहे, त्याच प्रकारे आपल्याला एक कोणती मिडलवेअर आहे, कुकीची एक मिडलवेअर आहे. मग कुकीची मिडलवेअर कशी असणार, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट घ्यायचा आणि त्यामध्ये सांगायची जी काय कुकी आहे, कुकीज आणि राऊंड ब्रॅकेट द्यायचा. बस झाली मिडलवेअर. ठीक आहे. एक नाव देतो मी थोडस वेगळं, कुकी पार्सर असं नाव देतो. ठीक आहे ना. इथे पण चेंज करतो, कुकी पार्सर. ठीक आहे. बस हे जी मिडलवेअर झाली कुकी पार्सरची, आता आपण त्याचा यूज करू शकतो. मग यूज करायचं म्हणलं तर आपण एक्झाम्पल पाहायचं तर मी काय करतो, आता कुकी मध्ये 3 मेथड असतात. कोणते ती किती मेथड असतात, 3 मेथड. फर्स्ट मेथड असते आपल्याला सेट डेटा, सेकंड गेट डेटा आणि त्यानंतर क्लिअर डेटा. सेट म्हणजे काय, त्यात आपण डेटा स्टोअर करणार. गेट डेटा म्हणजे काय, जो काय डेटा स्टोअर केलाय तो आपण डेटा रिटर्न घेणार. आणि त्यानंतर क्लिअर डेटा म्हणजे काय, जो काय डेटा आहे त्यातला कुकी मधला तो काय करणार आपण डिलीट करणार. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू, डेटा स्टोअर कसा करायचा ते पाहू. सिंपल. डेटा स्टोअर करायचा म्हणजे काय करायचं, सपोज आता मी एक व्हेरिएबल घेतला, व्हेरिएबलला नाव देऊ आपण टोकन. ठीक आहे. सिंपल व्हेरिएबल घेतलं, त्यामध्ये मी टोकन नाव घेतलं आणि त्यामध्ये माझं नाव टाकतो. ठीक आहे. असं दत्ता नाव टाकलं आणि मला हे जे काही नाव आहे, जो का हा व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल कुठे स्टोअर करायचा आहे, मला कुकी मध्ये करायचा आहे. मग कुकी मध्ये व्हेरिएबल स्टोअर करायचं म्हणजे त्याचा एक सिंटॅक्स कसं आहे, सिंपल. रिस्पॉन्ड डॉट कुकी, बस राऊंड ब्रॅकेट घ्यायचा आणि पहिले सांगायचे त्या जो काय आपण डेटा स्टोअर करणार आहे त्याला एक नाव द्यायचं. जसं की मी नाव देतो त्याला टोकन. आणि जो डेटा स्टोअर करायचा आहे कोमा देऊन तो डेटा काय करायचा ते त्याला रिटर्न करून द्यायचा. बस झाला डेटा स्टोअर. चेक करायची डेटा स्टोअर झालाय का नाही. मी आलो इकडे ब्राउझरला आणि सर्च करतो. ठीक आहे. सर्च करण्याआधी आपल्याला प्रोग्राम काय करायला लागेल, एक्झिक्यूट करायला लागेल. काय कमांड आहे, नोडिमॉन इंडेक्स डॉट जीएस. एंटर केलं. एंटर केल्यानंतर झाला एक्झिक्यूट. आपण ब्राउझरला आलो. ब्राउझरला आल्यानंतर मी सर्च करतो लोकलहोस्ट कोलन. ठीक आहे. सर्च करण्याआधी तुम्हाला हे सांगतो, हे एक्झिक्यूट कधी होणार सांगा, हे लाईन कधी एक्झिक्यूट होणार, जेव्हा आपण स्लॅशला जातो तेव्हा हे लाईन एक्झिक्यूट होईल ना. ठीक आहे. मग आपण चेक करू. आपण स्लॅशला जायच्या आधी लोकलहोस्ट कोलन 1000 केलं आणि एंटर केलं. एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय ऑप्शन वेलकम प्रिंट झालंय. तुम्हाला इथे इन्सेप्ट गेल्यानंतर ऍप्लिकेशन मध्ये आलं. ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला इथे स्टोरेज ऑप्शन दिसतात आणि इथे काय कुकीज, बरोबर. आणि कुकी मध्ये काय झालं, इथे डेटा स्टोअर दिसतोय तुम्हाला. की पर व्हॅल्यू जेसन फॉर्मॅट मध्ये त्याची की आहे टोकन आणि त्याची व्हॅल्यू काय आहे दत्ता. जसं की मी अजून चेंज करतो यामध्ये नाव. जसं की आपण सपोज इथे मी केलं A to Z IT हब, इकडे देऊ. आता रिफ्रेश केल्यानंतर आपला डेटा चेंज व्हायला पाहिजे. झाला चेंज. ठीक आहे. इथे दिसेल आपल्याला थोडा त्याच्या फॉर्मॅट वेगळा फॉर्मॅट आला पण स्टोअर झाला डेटा. होतोय म्हणजे काय होतो, कुकीचा फायदा काय, जो काय आपण डेटा स्टोअर करतो क्लायंट साईडला आपण डेटा काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. ठीक आहे ना. कुकीचा यूज कधी होतो का, जसं की आता ठीक आहे. आता जो काय तुला डेटा आहे, आपल्याला एखादा डेटा आपल्याला काय करायचा आहे, सिक्युअर नाही ठेवायचा पण आपल्याला स्टोअर करायचा आहे. कुठे, की क्लायंट साईडला. ठीक आहे. मग त्या प्रकारे ईमेल मध्ये पण बघू शकतात किती स्टोरेज आहे. आता लोकल स्टोरेज बघू ईमेलचा. ईमेलच्या लोकल स्टोरेज मध्ये आहे भरपूर सारा डेटा. ठीक आहे. इथे केला यांनी डेटा स्टोअर. आता ते आपल्याला समजणार नाही काय डेटा, त्यांनी त्यांच्या फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर केलाय. म्हणजे इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये त्यांनी डेटा काय केलाय, स्टोअर केलाय. दिसतोय आपल्याला, समजलं का हा डेटा काय नाहीये. हे काय त्याचे टोकन आहेत. काल आपण टोकन जनरेट केले ते टोकन टाईप आहे हे डेटा. म्हणजे जो काही डेटा असतो
तो डेटा रिडेबल असतो, पण तो इनक्रिप्टेड मध्ये डेटा फॉर्मॅट करतो. म्हणजे काल आपण एका टोकनला काय करायचो, डेटा द्यायचो आणि तो आपल्याला काय द्यायचा, एक टोक इनक्रिप्टेड मध्ये डेटा द्यायचा, बरोबर. मग त्याच प्रकारे की ते डेटा स्टोअर करतात, पण कसा स्टोअर करतात, इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये. आता मी ईमेल मध्ये आलोय, तुम्हाला समजतोय हा काय ईमेल आहे, पण त्याला डिक्रिप्ट इनकोडेड करून काय करतात, डिकोड करून तो आपला डेटा रिडेबल होतो. फक्त एवढाच कॉन्सेप्ट समजा की कुकी कशासाठी यूज करतात, जी काय डेटा आहे क्लायंट साईडला डेटा स्टोअर करण्यासाठी यूज करतात. बस एवढं, जास्त डोक्यात ठेवू नका तुम्ही. ठीक आहे, समजलं? एवढं ट्राय करतात तुम्ही का घेऊ लगेच गेटचा? ठीक आहे, गेटचं पण सांगतो. ठीक आहे, सिंपल आहे, एक लाईन आहे फक्त. त्यानंतर मी काय करतो, इथे ऍप डॉट एक वरच बनतो, ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार स्लॅश, इथे मी गेट घेतो. ठीक आहे ना. त्यानंतर एक फंक्शन असणार आपलं, फंक्शन नंतर एक रिक्वेस्ट, सेकंड असणार रिस्पॉन्स, आणि इथे रिस्पॉन्स डॉट मी काय करतो, सपोज सेंडच करतो. ठीक आहे, आपल्याला पेज नाही दाखवायचे. इथे मी फक्त गेट, ठीक आहे, सेंड करण्याऐवजी आपण काय करू आता, तो डेटा प्रिंट. ठीक आहे, आता ह्या मेथडने काय झालं, क्विजने डेटा काय झाला, स्टोअर झाला. आता आपल्याला काय करायची, जो काय डेटा स्टोअर झालाय तो डेटा काय करायची, आपल्याला घ्यायची, म्हणजे काय करायची, गेट डेटा करायची. मग त्यासाठी जसं आपण आर ई डॉट काय केलं तर कुकी केलं, त्याच प्रकारे इथे काय करायचं, आर ई क्यू करायचं, रिस्पॉन्ड डॉट कुकीज करायचं. काय करायचं ते कुकीज. वर काय केलं, डेटा स्टोअर करताना आपण काय केलंय, रिस्पॉन्ड डॉट कुकी केलंय, आणि डेटा घेताना काय करायचं, रिस्पॉन्ड डॉट कुकी करायचं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी काय करतो, एक जो काही डेटा आपण घेणार आहे तो डेटा कुठेतरी स्टोअर करायला लागेल आपल्याला एका व्हेरिएबल मध्ये. मग मी इथे काय करतो, एक डेटा नावाचा व्हेरिएबल घेतला, आणि जो काही डेटा असेल तो डेटा आपण कुठे घेणार, रिक्वेस्ट डॉट कुकीज करायचं. ठीक आहे, कुकीज डॉट, आणि जो काही आपल्याला डेटा स्टोअर करायचा, कोणता डेटा घ्यायचा आहे आपल्याला, आता स्टोअर करताना आपण एक नाव दिलंय, त्याला काहीतरी दिलंय ना, की दिली, टोकन. मग ते इथे फक्त राईट करायचे टोकन, बस आला डेटा. आणि हा डेटा फक्त मी इथे काय करतो, सेंड करतो. ह्या मेथडने काय झाला, डेटा स्टोअर झाला, आणि ह्या मेथडने डेटा काय झाला, गेट, म्हणजे आपल्याला डेटा भेटला रिटर्न. चेक करायचे आता, रिफ्रेश केलं तर डेटा झाला स्टोअर. आता स्लॅश गेट वर गेले, आपल्याला डेटा काय शो व्हायला पाहिजे. स्लॅश गेट केलं, आलं इथे ए टू झेड आयटीएफ भेटले आपल्याला. कुठून आलं हे ए टू झेड आयटीएफ, कुठून आलं हे, कुकी मधून आलंय. आता सपोज मी बॅक आलो, इकडे जाऊन रिफ्रेश करतो, आणि जो काही कुकी मधला डेटा आहे तो डिलीट करतो, केला डिलीट. आणि आता इथे मी टाकतो स्लॅश गेट. नाही भेटला, का बरं नाही भेटला, कारण कुकी मध्ये डेटाच नव्हता ना. ठीक आहे, एवढं ट्राय करतात तुम्ही ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे, मग आपण एक्झाम्पल घेऊ ह्याच्यावरच, टोकन आणि कुकीवर मिळून. ठीक आहे, एवढं ट्राय करा. झाल्यानंतर ठीक आहे, क्लिअर मेथड साठी मी एक URL बनवतो, जसे की एक्झाम्पल घेतले की ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश क्लिअर. किंवा क्लिअर क्रिएट करण्यापेक्षा मी इथे काय करतो, रिमूव्ह. ठीक आहे, रिमूव्ह नावाची काय केली, एक मी URL बनवली, URL बनवल्यानंतर त्यामध्ये काय असणार, एक फंक्शन. ठीक आहे, परत रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स, आणि ते रिस्पॉन्स डॉट मी सिंपल करतो सेंड. काय केलं मी, रिस्पॉन्स डॉट सेंड केलं, आणि सेंड मध्ये मी राईट करतो जसं की रिमूव्ह कुकी म्हणून. ठीक आहे, आता रिमूव्ह कुकी करताना काय करायचं, फक्त बस एक छोटीशी मेथड, रिस्पॉन्स डॉट क्लिअर कुकी आणि राऊंड ब्रॅकेट, झाली तुमची कुकी क्लिअर. चेक करायची एकदा, रिमूव्ह क्लिअर कुकी केल्यानंतर आपला जो काही डेटा आहे तो डेटा रिमूव्ह होतोय का चेक करू. ब्राउझरला आलो, ब्राउझरला आल्यानंतर लोकलहोस्ट कोलन 1000 ला आलं की काय होणार, डेटा स्टोअर होणार. ठीक आहे, एकदा लोकलहोस्ट कोलन 1000 ला आलो, डेटा झाला स्टोअर. त्यानंतर स्लॅश गेटला गेलो तर डेटा काय होणार, आपल्याला डेटा भेटणार, बरोबर. आणि स्लॅश रिमूव्हला गेलो तर डेटा काय होणार, रिमूव्ह होणार. आता दिसतोय आपल्याला, टोकन दिसतंय. ठीक आहे, आता रिमूव्हला जाऊ, रिमूव्ह, आणि इथे मी गेलो, काय झालं इथे, ठीक आहे, नाही झालं, टोकन द्यायला लागणार आय थिंक. इकडे जाऊन मी काय करतो, रिफ्रेश करतो.
ठीक आहे, झालाय डेटा. इथे काय चेंजेस केले मी, फक्त रिस्पॉन्ड डॉट क्लिअर कुकी, आणि कोणता डेटा रिमूव्ह करायचा आहे, जे काय आपण नेम स्टोअर करताना केलं तेच नेम इथे काय करायचं, पास करून द्यायचं. झाला डेटा रिमूव्ह. ठीक आहे, स्लॅशला गेलो, डेटा काय झाला, स्टोअर झाला. स्लॅश गेटला आलो, डेटा काय झाला, भेटला आपल्याला. आणि स्लॅश रिमूव्हला गेलो, काय झाला, डेटा रिमूव्ह झाला. ह्याचा यूज कुठे होणार, की जसं की युजरनी लॉग इन केलं तर काय होणार, युजरची इन्फॉर्मेशन कुकी मध्ये स्टोअर होणार. ठीक आहे, युजरनी लॉग आउट केलं म्हणजे काय झालं, कुकी मधला डेटा डिलीट झाला. ठीक आहे, हेच मेथडचा यूज करून आपण काय करणार आहे, लॉग इन ऑथेंटिकेशन यूज करणार आहे. ठीक आहे ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे, एवढं नोट करून घ्या तुम्ही, मग आपण एक्झाम्पल कडे जाऊ. ठीक आहे, आधी कुकी एक्सप्लेन करू, अजून एक्झाम्पल घेऊन एक दोन, आणि झाल्यानंतर मला मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. 3 सिंपल मेथड आहेत, जसं की तुम्ही सेशन मध्ये यूज केला असेल. बॉडी पार्सर इम्पोर्ट केले, त्यानंतर जे काही कनेक्शन आहे, कनेक्शन डॉट जीएस मध्ये आपण काय केले, डेटाबेसची कनेक्शन कंप्लीट केले. ठीक आहे, आणि इंडेक्स डॉट जीएस मध्ये त्या कनेक्शनला काय केले, इथे इम्पोर्ट केले. त्यानंतर कुकी पार्सरची जी काय आपण पॅकेज आहे त्याला इम्पोर्ट केले आणि त्याची मिडलवेअर राईट केली. त्यानंतर बॉडी पार्सलची मिडलवेअर राईट केली. त्यानंतर आपण एक बेसिक URL बनवली, कोणती, स्लॅशची, आणि त्याला काय रेंडर केले, होम डॉट EGR. ब्राउझरला आलो, ब्राउझरला आल्यानंतर localhost:1000 मी असं सर्च करतो, आलंय वेलकम पेज. आता जे काय आपलं वेलकम पेज असणार, त्या वेलकम पेजला काय असणार, आपला एक लॉग इन फॉर्म असेल. मग लॉग इन फॉर्म बनवण्यासाठी मी इकडे आलो आणि एक फॉर्म बनवतो, सिंपलचा फॉर्म. त्याला ऍक्शन देतो मी टू लॉग इन देण्याऐवजी मी देतो टू लॉग इन. त्यानंतर एक मेथड देतो, मेथड टाईप राहणार आपला पोस्ट, आणि त्यामध्ये फील्ड घेतो एंटर ईमेल. ठीक आहे, ईमेल ऐवजी आपण घेऊ आता. ठीक आहे, ईमेलच घेतो. BR घेतला, BR नंतर एक इनपुट टाईप दिला मी इथे ईमेल, आणि त्याला एक नेम देतो, नेम दिला मी सपोज ईमेल. ठीक आहे, त्यानंतर अजून एक घेतो पासवर्ड म्हणून, आणि पासवर्ड साठी मी घेतो एंटर पासवर्ड. ठीक आहे, आणि त्यानंतर एक आपण घेणार इथे BR नंतर एक इनपुट टाईप राहणार पासवर्ड, आणि त्याला एक मी नेम पासवर्ड, ही पासवर्ड नाव आहे. आणि लास्ट मध्ये काय, एक बटन घेतलं, बटनला नाव देतो आपण लॉग इन. ठीक आहे, फॉर्म झालाय क्रिएट. फॉर्म क्रिएट झाल्यानंतर इकडे आउटपुट पेजला चेक करू, आला एक फॉर्म क्रिएट झालाय. ठीक आहे, आता फॉर्म क्रिएट झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, तुम्हाला मी होमवर्क सांगतो. ठीक आहे, सगळं मी कोड करत बसत नाही, बाकीचे तुम्ही पण करा. तिथे एक बटन द्यायचं, बटनला नाव देणार, काय देणार तुम्ही, क्रिएट न्यू. ठीक आहे, नाहीतर तुम्ही इथे काय करा, न्यू अकाउंट घ्या. न्यू अकाउंटवर, अरे यार स्पेलिंग चुकली का. ठीक आहे, आउटपुट पेजला आलो, इकडे जाऊन रिफ्रेश केलं, बटन नाही झालं शो, कारण मध्ये टेक्स्ट नाही दिला. आणि ते मी डाउट देतो क्रिएट न्यू अकाउंट. आता इथे आलो, रिफ्रेश केलं. तुम्ही काय करायचं, क्रिएट न्यू अकाउंटवर केलं की एक फॉर्म झाला पाहिजे. कोणता फॉर्म, रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन झाला पाहिजे. काय झाला पाहिजे, रजिस्ट्रेशनचा फॉर्म. तो तुम्ही करता. ठीक आहे, एवढं तर तुम्हाला समजतंय ते फॉर्म क्रिएट करण्यास. ठीक आहे, मी फक्त लॉग इनचा फॉर्म बनवलाय. त्यानंतर लॉग इनचा फॉर्म बनवल्यानंतर मी डेटाबेस मध्ये काय करतो, एक टेबल बनवतो, एक छोटासा टेबल बनवतो. टेबलला क्रिएट टेबलला नाव देतो सपोज मी युजर, आणि त्यामध्ये 3 फील्ड घेतो. पहिली राहणार आपली युजर अंडरस्कोर ID, त्याला टाईप इन प्रायमरी की ऑटो इन्क्रीमेंट. आणि सेकंड घेतो मी युजर घेण्याआधी मी घेतो ईमेलला टाईप वॅरकॅर मध्ये 100. त्यानंतर ईमेल घेतल्यानंतर मी घेतो युजरचा मोबाईल, त्याला पण टाईप देतो वॅरकॅर
मी त्याला टाईप देतो, मोबाईलला देतो मी सपोज 12. त्यानंतर लास्ट मध्ये घेतो फक्त एक पासवर्ड आणि त्याला पण टाईप देतो मी व्हेअर देतो किती 100. ठीक आहे, झाली क्युरी. जी काही ही क्युरी आहे ती क्युरी मी रन करतो कुठे, PHP माय ऍडमिनला. ठीक आहे, PHP माय ऍडमिन स्टार्ट करतो फर्स्ट. MySQL स्टार्ट केलंय, PHP माय ऍडमिनला क्लिक केलंय. आपला डेटाबेसची कनेक्शन कोणता केलंय आपण, डेटाबेसची जो काही ऑथ डेटाबेस होता त्या कनेक्शन आपण घेतलंय. ठीक आहे ना, असं का झालंय. आणि जो काही युजर टेबल आहे तो युजर टेबल मी काय करतो इथे ड्रॉप करतो. नवीन टेबल घेतलाय आपण. आता जी काय आपण क्युरी राईट केली, कोणती क्युरी राईट केली, क्रिएट टेबलची. ती क्रिएट टेबलची क्युरी मी काय करतो इथे वर्क बेंचला रन करतो. अरे भरपूर सारे एरर्स, काय एरर इथे, वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, फिलिंग मिस्टेक झाल्यात भरपूर साऱ्या. कुठे राहिलाय, इथं झालंय है ना. ठीक आहे, जी काय क्युरी आहे ती क्युरीला करू आपण रन. झाली क्युरी रन. ठीक आहे, पुढे आलो मी आउटपुट पेजला आलो एकदा. पुढे आलो लॉग इन फॉर्मला आलो. आणि लॉग इन फॉर्म मध्ये आल्यानंतर मी काय केलं, लॉग इन करण्याचा प्रयत्न केला. जसं की मी एंटर ईमेल केला आणि दुसरा काय केला, पासवर्ड केला. पुढे गेला डेटा, डू लॉग इनला गेला. मग जी काही डू लॉग इनची URL आहे ती आपण काय करणार इथे एकदा बनवून घेणार. इंडेक्स मध्ये आलो, इंडेक्स डॉट मध्ये ऍप डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश डू लॉग इन, कोमा घेतला, फंक्शन घेतलं. फंक्शन मध्ये रिक्वेस्ट, दुसरे राहणार रिस्पॉन्ड. आणि इथे रिस्पॉन्ड डॉट मी सपोज करतो सेंड करतो, की जो काही डेटा आहे तो डेटा येतोय की नाही चेक करायला लागेल पहिल्यांदा. मग रिक्वेस्ट डॉट बॉडी, इकडे आलो, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला काय दोन डेटा भेटला, एक भेटला ईमेल आणि दुसरा भेटलाय पासवर्ड. मग लॉग इनच्या मेथड मध्ये कसं होतं की जी काय आपण डेटा भेटतोय लॉग इन मधून, ईमेल भेटतोय दुसरा भेटतोय पासवर्ड, हा फक्त काय करायचा डेटाबेस मध्ये आहे की नाही चेक करायचं आपल्याला. ठीक आहे, मग चेक करण्यासाठी तुम्ही काय करायचं, जी काय रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरता त्या रजिस्ट्रेशनच्या फॉर्मने डेटा काय होईल इथे इन्सर्ट होईल, बरोबर. मग मी एक ती मेथड न यूज करता डायरेक्ट मी मॅन्युअली इन्सर्ट इनटू डेटा इन्सर्ट करतो. ठीक आहे ना, कोणता युजर्स नावाचा टेबल आहे त्यामध्ये मला डेटा दोन इन्सर्ट करायचे. पहिले की ईमेल आणि सेकंड मला फक्त पासवर्ड. ठीक आहे, मोबाईल तुम्ही बघा, मी फक्त तुम्हाला एक्झाम्पल दाखवतोय की त्याचा फ्लो कसा असतो. ठीक आहे, एक ईमेल टाकतो जसं की gmail.com आणि एक पासवर्ड राईट करतो इथे की 1 2 3 4 5. जी काय क्युरी ती क्युरी करतो इथे run. झाला, एक डेटा इन्सर्ट केला मी फक्त चेक करण्यासाठी. इकडे आलो, इकडे आल्यानंतर जो काय हा डेटा भेटतोय आपल्याला, ठीक आहे ना, जो काय फॉर्म डू लॉग इनच्या फॉर्म मधून डेटा भेटतोय, हा डेटा काय करणार आपण डेटाबेस मध्ये आहे की नाही फक्त हे काय करणार चेक करणार. चेक करण्यासाठी काय करणार, एक क्युरी राईट करावं लागेल. काय क्युरी असेल मग, व्हेअर SQL इक्वल टू टिल्ट. मग काय क्युरी, सिलेक्ट ची क्युरी असणार ना, तो डेटा आहे की नाही फक्त आपल्याला चेक करायचे. मग त्यासाठी फक्त घ्यायची एक सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स राऊंड, ठीक आहे विअर असेल, ठीक आहे विअर. त्यानंतर आपल्याला चेक करायची ईमेल आहे की नाही. मग जो काय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये ईमेल आलाय तो ईमेल फक्त इथे काय करून द्यायचा, अटॅच करून द्या. डॉलर घेतला, रिक्वेस्ट डॉट बॉडी मधून काय घ्यायचं आपल्याला ईमेल घ्यायचा आहे. त्यानंतर ईमेल तर चेक कर, पण त्याच्याबरोबर काय चेक करतो पासवर्ड पण. त्यासाठी कोणता कीवर्ड असतो, अँड ऑपरेटर. ठीक आहे, अँड कीवर्ड. आणि जो काय पासवर्ड आहे तो पासवर्ड पण काय करतो चेक कर. आणि जो काय पासवर्ड आहे आपल्याला कशात भेटलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, मग तो पासवर्ड त्याला काय करून द्या, पास करून द्या, रिक्वेस्ट डॉट बॉडी. आणि त्यामधून काय घ्यायची आपल्याला पासवर्ड. झाली क्युरी क्रिएट. चेक करायची क्युरी बरोबर येते का नाही. ठीक आहे, असं कोड लाईन बाय लाईन काय करायचं चेक करत चालायचं. इकडे रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला एक क्युरी भेटेल.
भेटली क्युरी, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर विअर ईमेल, जी काही ईमेल आपण फॉर्म मध्ये भरली ती ईमेल आणि अँड पासवर्ड. ही क्युरी काय करायची, फक्त रन करायची. रन करण्यासाठी काय करणार आपण, वॅर डेटा इक्वल टू अवेट आणि EXE ला आपण सांगणार जी काही क्युरी बनवली ती क्युरी इथे पास करून देणार. ठीक आहे. EXE आपण काय केली, इथे इम्पोर्ट केली ना, ठीक आहे ना, ते समजत. ठीक आहे. अवेट यूज केले म्हणजे आपल्याला काय यूज करणं इथे आता, असिंक यूज करणं. मग इथे मी असिंक काय करतोय, यूज करतो. आणि डेटा आला तरच आपल्याला इथे प्रिंट होईल, नाही आला तर डेटा भेटेल का आपल्याला, नाही भेटणार. मग इथे रिफ्रेश करतो आणि इकडे आल्यानंतर भेटलाय का डेटा, नाही. काहीतरी आपण काय केलंय, चुकीचा डेटा भरला इथे फॉर्म मध्ये. जसं की मी ईमेल टाकला आणि पासवर्ड टाकतो 1 2 3 4 5, काय टाकला, बरोबर पासवर्ड टाकला मी आता आणि लॉग इन केलं, आला डेटा. बॅक गेलो एकदा आणि मी चुकीचा पासवर्ड टाकतो, तर डेटा भेटेल का मला, नाही भेटल. म्हणजे इथे कॉन्सेप्ट समजतोय, डेटा आला तरच लॉग इन, अदरवाईज लॉग इन का. मग इथे एक आपण कंडिशन टाकू ना तशी, की इफ मध्ये कंडिशन टाकू, इफ जी काही डेटा आहे, डेटामध्ये काहीतरी डेटा आला म्हणजे डेटाची लेंथ काय होईल, 1 होईल, म्हणजे 0 पेक्षा मोठी होईल. मग आपण तेच सांगायचं, जी काय डेटा आहे डेटाची लेंथ, जी काय डेटाची लेंथ आहे ती काय पाहिजे तुला, 0 पेक्षा मोठी पाहिजे. 0 पेक्षा लेंथ मोठी आली की युजर काय झाला, लॉग इन झाला, म्हणजे मॅच झाला की लॉग इन झाला, मॅच नाही झाला की लॉग इन नाही झाला. मग इथे मी राईट करतो फक्त रिस्पॉन्ड डॉट सेंड आणि सेंड मध्ये राईट करतो युजर लॉग इन. आणि युजर जी काय डेटाची लेंथ आहे ती डेटाची लेंथ 0 पेक्षा छोटी आली तर काय करायचं, त्याला रिस्पॉन्ड डॉट सेंड राईट करू आपण, इनव्हॅलिड युजर अँड पासवर्ड. म्हणजे काय, पासवर्ड आणि ईमेल, युजर नेम आणि पासवर्ड टाकलं तर काय युजर होणार, लॉग इन होणार. आणि चुकीचा असेल तर त्याला मेसेज कोणता दिसणार, इनव्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड. चेक करायचे आता एकदा, लॉग इन केलं, लॉग इन केल्यानंतर मेसेज काय आला आपल्याला, इनव्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड, म्हणजे आपण पासवर्ड चुकीचा टाकला. डबल गेलो, लॉग इन केलं, काय आला, युजर लॉग इन. मग आता इथे मेथड अशी यूज करायची, काय करायचं, युजर लॉग इन झाला तर आपण काय करतो, टोकन जनरेट करायचं. काय करायचं आपल्याला, टोकन जनरेट करायचं. युजर लॉग इन झाला तरच करायचं, तर नाहीतर नाही करायचं. मग आपण इथे टोकन जनरेट करणार, बरोबर ना, इथे युजर लॉग इन होतोय ना, मग इथे फक्त आपण टोकन जनरेट करू. टोकन जनरेट करण्यासाठी कोणतं पॅकेज, वॅर कोणतं पॅकेज आहे, JWT आपण इन्स्टॉल केलंय, त्याला फक्त इथे काय करू, रिक्वायर करू. काल आपण समज घेतलंय ना, एक टोकन जनरेट तर केलंय, जेसन वेब टोकन झालंय, इथे इम्पोर्ट केलंय. त्याच्याबरोबर आपल्याला एक की जनरेट करावी लागते, बरोबर. त्यासाठी मी इथे वॅर की केलं इथे, आणि की मध्ये तुम्ही काही पण द्या, ठीक आहे, असं कुणाला काही पण द्या, फक्त हे कुणाला सांगू नका, सिक्रेट ठेवा तुमचं, ठीक आहे ना. आता एक की दिली मी त्याला, की दिल्यानंतर आता इथे मी काय करतो, टोकन जनरेट करतो. टोकन जनरेट करण्यासाठी काय, वॅर टोकन इक्वल टू JWT डॉट साइन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट, आणि त्याला आपल्याला डेटा द्यायला लागतो. मग आपल्याकडे डेटा आहे ना, ईमेल आहे, पासवर्ड आहे, त्याला फक्त आपण ईमेल देऊन टाकू, ईमेल कोलन, ईमेल कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, मग ते ईमेल देऊन टाकू. आणि इथे कोमा देऊन आपली जी काही की आहे ती की इथे एकट्याला देऊन टाकू, याला दिली की बस टोकन झालंय जनरेट. त्या टोकनला फक्त मी इथे काय करतो, सेंड करतो, म्हणजे चेक करणार आपण टोकन जनरेट होतंय की नाही. ठीक आहे, ज्याच्याकडे गाडी असेल, ज्याच्याकडे चप्पल आहे त्याला टोकन देणार, बरोबर ना. बॅक जाऊ, इकडे आलो, रिफ्रेश केलं, ईमेल टाकला आणि एक 1 2 3 4 5 6 आणि काय केलं, लॉग इन केलं. अरे इनव्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड, कारण पासवर्ड मी काय केला, चुकीचा टाकला. आता बरोबर टाकतो, बरोबर टाकल्यानंतर काय झालं, मला हे टोकन जनरेट झालं. मग हे टोकन जनरेट झालं की त्याला काय करायचं, क्लायंटला देऊन टाकायचं, ठीक आहे ना. जसं की एखादा मंदिरात गेलो आपण, आणि मंदिरात गेल्यानंतर आपण त्याला चप्पल देतो आणि तो आपल्याला काय देतो, टोकन देतो. आता आपण फक्त टोकन जनरेट केलंय, क्लायंटला दिलंय का, आपला क्लायंट कोण आहे, ब्राउझर. त्या ब्राउझरला देण्यासाठी आपण काय करणार, इथे
एक मेथड युजरला. कोणती मेथड? रिस्पॉन्ड डॉट कुकी. आणि कुकी मध्ये आपण स्टोअर करू टोकन. कुकी म्हणजेच क्लायंट ना. जे टोकन कीवर्ड दिला, कॉमा देऊन जो काय कीवर्ड आहे आपला, ठीक आहे, तो पण इथे मी काय करतो, कॉमा देऊन पास करतो. म्हणजे युजर लॉग इन झाला तर काय होणार, टोकन जनरेट होणार. आणि ती टोकन जनरेट झाल्यानंतर ती टोकन कुठे जाणार? कुकी मध्ये जाणार. बरोबर. चेक करायचे एकदा होतंय का नाही. इन्सेप्ट केलं, इन्सेप्ट केल्यानंतर मी कुकी मध्ये आलो. कुकीला ओपन करू आपण. तर कुकी मध्ये काय आहे सध्या? युजर डेटा आहे, ठीक आहे ना. त्याला मी फक्त डिलीट करतो. एकदा बॅक जाऊ. बॅक गेल्यानंतर रिफ्रेश करतो आणि एक ईमेल टाकतो, दुसरा टाकतो पासवर्ड, चुकीचा पासवर्ड टाकला आणि लॉग इन केलं. काय आला मेसेज? इनव्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड. कुकी मध्ये टोकन आलंय का? नाही आलं, कारण युजर मॅचच नाही झालं ना. आता आपण बरोबर पासवर्ड टाकतो, 1 2 3 4 5 आणि काय केलं मी? लॉग इन. जसं लॉग इन केलं आपल्याला टोकन जनरेट झालं आणि टोकन कुठे गेलं? कुकीज गेले. म्हणजे काय गेलं? ती आपल्या क्लायंट कडे गेले टोकन. ठीक आहे. एवढी मेथड यूज झाली, बस समजलंय. आता टोकन स्टोअर झालं तर युजरला कुठे पाठवणार आपण? डायरेक्टली. ठीक आहे, आपल्याकडे टोकन आलं की आपण युजरला कुठे पाठवणार? घराच्या आतमध्ये, म्हणजे मंदिरात पाठवणार. मंदिरात म्हणजे कुठे? की आपण डायरेक्ट त्याला होम पेजवर पाठवतो. ठीक आहे. टोकन जनरेट झालं, टोकन स्टोअर झालं, युजरला आपण सोडू पुढे. मग रिस्पॉन्स डॉट मी इथे करतो रिडायरेक्ट. आणि रिडायरेक्ट कधी करणार? स्लॅश होमला करतो. का रेंडर करायचे? ठीक आहे, रिडायरेक्ट करू आपण. रिडायरेक्ट कुठे करणार? होम. आणि जी काय होमची URL आहे ती होमची URL मी काय करतो इथे खाली बनवतो. बनवू इथे ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश होम, कोमा घेतला, फंक्शन घेतलं. फंक्शन मध्ये काय? रिक्वेस्ट रिस्पॉन्स. आणि रिस्पॉन्स डॉट मी इथे काय करतो? सेंड करतो. सेंड करतो इथे होम पेज. चेक करायचे. आता बॅक येऊ, एकदा बॅक आले, रिफ्रेश करू. कुकी मधलं टोकन मी डिलीट करतो थोड्या वेळ. ठीक आहे, रिफ्रेश करू. आता एक ईमेल टाकला मी, दुसरा टाकला मी, 1 2 3 4 5 6 आणि एंटर केलं. काय आला मेसेज? इनव्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड. आता बरोबर टाकतो. कुठे आला युजर? होम पेजला आला. आता आपल्याला अशी कंडिशन टाकायची, क्लायंट कडे टोकन असेल तरच त्याला होम पेज कडे सोडायचं. काय करायचं? त्याला होम पेजला सोडायचं. म्हणजे त्याच्याकडे टोकन असेल तरच सोडायचं, नाहीतर सोडायची गरज. त्याकडे टोकन नसेल तर त्याला कुठे पाठवायचं? लॉग इन पेजला. तू आधी लॉग इन कर, तू आधी टोकन घेऊन ये आणि मगच होम पेजला जा. हा, रजिस्ट्रेशनचा तुम्ही फॉर्म करू शकतात ना. ठीक आहे, लॉग इनचं मेथड सांगतो तुम्हाला. काय करायचं? ज्याच्याकडे टोकन आहे त्यालाच कुठे पाठवायचं? होम पेजला पाठवायचं. मग कंडिशन कुठे टाकणार आपण? इथे टाकू मी, है ना? का कुठे टाकू? इथे टाकायला लागेल. कंडिशन कुठे असेल आपली? इथे. इथे का? इथे काय टाकणार? इथे टाकू मी. ठीक ना. म्हणजे काय होणार? युजर काय करणार? डू लॉग इनला ही सगळी प्रोसेस होणार, टोकन जनरेट होणार, टोकन स्टोअर होणार. मग युजरला काय करणार? रिडायरेक्ट करणार कुठे? स्लॅश लॉग इनला. मग स्लॅश लॉग इनला केल्यानंतर कंडिशन कुठे येणार? इथे येणार. कुठे? ऍप डॉट गेट स्लॅश लॉग इन होमला. त्यानंतर हे फंक्शन कॉल होईल, फंक्शन मध्ये रिक्वेस्ट रिस्पॉन्स, मग ही लाईन एक्झिक्यूट होईल. बरोबर ना? मग इथे आपण टाकू ना, आपण इफ टाकू शकतो इथे. इथे काय टाकायची कंडिशन? की कुकी मध्ये टोकन आहे की नाही ते आपल्याला चेक करायचे. मग इथे काय करा? फक्त एक टोकन व्हेरिएबल घेतला मी आणि कुकी मधून टोकन आहे की नाही ती चेक करतो. मग कुकी मधून डेटा घेण्यासाठी काय मेथड आहे? रिक्वेस्ट डॉट कुकीज. आणि तिथून काय घ्यायचं आपल्याला? टोकन. आणि इथे इफ मध्ये फक्त आपण चेक करणार की टोकन आहे की नाही. मग इथे मी इफ आणि इथे करतो नॉट टोकन. ह्याचा अर्थ समजला? म्हणजे टोकन नसेल तरच ही इफ काय होणार? एक्झिक्यूट होणार. आणि इथे फक्त करतो नसेल तर काय कर? त्याला रिडायरेक्ट कर. कुठे? स्लॅशला. म्हणजेच काय? लॉग इन पेजला. आता चेक करू. इकडे आलो, मी रिफ्रेश केलं. कुठे आहे मी आता? होम पेजला. आणि सपोज मी टोकनच डिलीट केले एकदा आणि आता रिफ्रेश करतो. कुठे पाठवलं त्याने मला? डायरेक्टली. आता लॉग इन करतो.
1 2 3 4 5 आणि लॉग इन आलंय टोकन. ओके, ऍक्सेस करता येते. टोकन मी डिलीट करतो आता आणि इकडे रिप्लेस केलं. पुढे पाठवलं डायरेक्ट त्यांनी मला. आणि आता मी विदाऊट लॉग इनचं मी डायरेक्ट होम पेजला जाण्याचा प्रयत्न करतो. स्लॅश होम जाताच आहे ना मला. का बरं? की माझ्याकडे टोकन नाहीये. टोकन असेल तर मी कन्फर्म जाणार, पण टोकन कधी जनरेट होणार? जेव्हा मी लॉग इन करीन तेव्हाच जनरेट होईल ना टोकन. जसं की 1 2 3 4 5 6 एंटर केलं, पासवर्ड चुकला. पासवर्ड बरोबर टाकू, एंटर केलं, टोकन जनरेट झालं. आलो होम पेज. ही टोकन आपण गायब केलं तर आपल्याला होम पेजचा ऍक्सेस भेटणार आहे का? URL मधून जायचं समजलं की मी टाकलं इथे स्लॅश होम. जाता येतंय का मला? नाही येणार जाता, कारण माझ्याकडे टोकन नाही. ज्याच्याकडे टोकन त्यालाच काय करणार आपण पेजला एंट्री देणार. ठीक आहे, एवढं ट्राय करतात तुम्ही की आज मग तो कॉन्सेप्ट काय होईल, क्लिअर होईल. ठीक आहे ना. अजून आपलं एक मेथड राहिले टोकन व्हेरीफाय करायचं, ते एक आपण नाही केलं आज. ते आपण करून द्या. पण एक मेथड सांगतो आता. जसं की आता इथे फक्त आपल्याकडे होम पेज आहे. उद्या जाऊन किती पेज होणार? आज एक पेज आहे, उद्या जाऊन 10 होणार, परवा जाऊन 100 होतील. मग 100 पेज साठी तुम्ही ही कोड राईट करत बसणार का? नाही ना. ह्याला काय करा, एकदा एका फंक्शन बनवा, फंक्शन मध्ये काय करा, राईट करा आणि त्या फंक्शनला कॉल करत चला. जसं की माझ्याकडे आले आता ऍप डॉट गेट. ठीक आहे, लक्ष द्या 2 मिनिट. ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट स्लॅश मी अबाउटचं पेज बनवतो. कोमा घेतला, फंक्शन घेतलं, रिक्वेस्ट आणि इथे रिस्पॉन्स. आणि इथे रिस्पॉन्स डॉट मी काय करतो, सिंपल सेंड करतो. सेंड करू आपण अबाउट पेज. आता ह्या पेजला मला जायचं बोललं तर मी जाऊ शकतो का? आता जाऊ शकतो का नाही मी अबाउट पेजला? जसं की मी स्लॅश होम करतोय, जाईन का मी होम पेजला? आता नाही जाणार, माझ्याकडे टोकन नाही. मी स्लॅश अबाउटला जाईन का? मग जाईन, कारण तिथे आपण कंडिशन नाही मांडली. ठीक आहे ना. मग आता इथे काय करायचं, मग इथे आपल्याला काय करावं लागेल, हा कोड राईट करावा लागेल, बरोबर ना. कुठेही इथे. पण त्याऐवजी एक शॉर्टकट आहे. काय करायचं, एक फंक्शन बनवायचं. एक फंक्शन घ्या, फंक्शनला नाव द्या तुम्ही व्हेरीफाय. असं मी एक फंक्शन बनवलं आणि त्या फंक्शन मध्ये 3 पॅरामीटर असतात. एक पॅरामीटर असतं रिक्वेस्ट, दुसरं असतं रिस्पॉन्स आणि थर्ड वालं नेक्स्ट असतं. तर हे नेक्स्ट काय करतं ते सांगतो. रिक्वेस्ट रिस्पॉन्स माहिती आहे तुम्हाला, नेक्स्ट सांगतो काय करतो. एक फंक्शन बनवलं आणि त्या फंक्शन मध्ये हा मी कोड कॉपी करतो आणि तिथे काय करतो, फक्त त्या फंक्शनच्या आतमध्ये पेस्ट करतो. ठीक आहे ना. आता हा कोड कसा एक्झिक्यूट होणार, फंक्शन कॉल होणार, पहिले ती टोकन घेणार तो कुठून, कुकी मधून. त्याने कुकी मधून टोकन घेतलं, त्या टोकन मध्ये काही व्हॅल्यू नसेल तर डायरेक्ट कुठे पाठवणार, तो स्लॅशला पाठवणार. ठीक आहे, म्हणजे कुकी त्या टोकन मध्ये काही व्हॅल्यू नसेल तर हा इफ लूप काय होईल, एक्झिक्यूट होईल. अदरवाईज जी काही लूपच्या बाहेर लिहिलंय ती काय होणार, एक्झिक्यूट होणार. इथे फक्त नेक्स्ट फंक्शन काय करायचं, कॉल करायचं. आता ही नेक्स्ट फंक्शन काय करतं, की नेक्स्ट फंक्शन काय करतं, पुढच्या पेजवर पाठवून देतो त्याला. म्हणजे जी काही नेक्स्ट प्रोसेस आहे ती नेक्स्ट प्रोसेस काय करतो, कम्प्लीट कर. ठीक आहे. आणि आता इथे काय करायचं, फक्त ज्या पेजला आपल्याला ऑथेंटिकेशन टाकायची, ही फंक्शन काय करायची, तिथे फंक्शनच्या पुढे जसं असिंग आपण राईट करायचो, असिंगच्या जागेवर हे फंक्शन फक्त तिथे कॉल करून द्या. आता चेक करू, आता माझ्याकडे टोकन आहे का, कुकी मध्ये नाहीये. आता मी स्लॅशला होम पेजला जाण्याचा मी इथे काय केलं, प्रयत्न. आलो का मी होम पेजला? नाही. आता अबाउट पेजला जाऊ का? आलो अबाउट. कारण जी काय फंक्शन आहे ते फंक्शन मी इथे कॉल केले का अबाउटला? नाही. आता मी ही फंक्शन काय करतो, कॉपी करून अबाउटला इथे कॉल करतो. कुठे कॉल केले, फंक्शनच्या आधी कॉल केले. आता मी अबाउटला जाण्याचं, अबाउटला न जाता डायरेक्ट मी इथे रिप्लेस करतो. काय केलं त्यांनी, डायरेक्ट मला डायरेक्ट लॉग इन कर. पहिलं तुझ्याकडे टोकन असेल तर तू अबाउट पेजला ऍक्सेस करू शकतो. जसं की मी एक ईमेल टाकला आणि दुसरा टाकतो पासवर्ड आणि एंटर करतो. आले टोकन, होम पेजला पण आपण आलोय. तर अबाउट पेज ऍक्सेस होईल का? होईल, कारण आपल्याकडे अरे अबाउट आला. अबाउट पेजला सपोज येते मी काय करतो, टॅब बंद केला. ठीक आहे ना.
हा पण टॅब बंद करतो, हा पण टॅब मी बंद करतो. आता मी जातो localhost:100 आणि मी लॉग इन न करता आता अबाउट पेजला, आता जाईन की मी अबाउट पेजला जाणार मी का बरं असं? होमला पण जाऊ शकतो मी. हा टोकन आहे आपल्याकडे. त्याचं रिझन काय आहे, रिफ्रेश केलं टोकन नाही जात, तो डायरेक्ट क्लायंट साईडला स्टोअर झाला. जसं की तुम्ही आता एखाद्या फ्लिपकार्ट अमेझॉनच्या वेबसाईटला गेला, त्या गेल्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळी लॉग इन करतात का? नाही करत ना. एकदा लॉग इन केलं की तुम्ही महिने 2 महिने तसंच राहतंय, ऑलरेडी तसंच लॉग इन राहतं. पण जेव्हा तुम्ही लॉग आउट करतात, लॉग आउट केल्यानंतर परत तुम्हाला लॉग इन करायला लागतं. पण आता मी फ्लिपकार्टच्या वेबसाईटला जातो, तुम्ही अमेझॉनच्या वेबसाईटला गेलात, वर्षांनी गेलात आणि लॉग इन करून ठेवलेले, तरी तुम्हाला लॉग इन करायची गरज पडते का? तोच प्रकार आहे हा. तुम्ही लॉग इन केलं की कुकीमध्ये डेटा स्टोअर होतो आणि तो डेटा तसाच राहतो. तुम्ही महिन्यानी गेला तरी तो डेटा असतो, त्यामुळे तुम्हाला ती लॉग इन करायची गरज पडत नाही. हाच मेथड आहे की टोकनचा यूज इथेचा अशामुळे यूज होतो. ठीक आहे ना. आता तुम्ही उद्या केलं ना मी लॉग इन, तरी माझा हा टोकन इथेच राहणार. पण जेव्हा मी हे टोकन डिलीट करेन, डिलीट कसं करायचं, क्लिअर कुकी ही फंक्शन कॉल केलं मग ऑटोमॅटिकली आपण लॉग आउट झालो. एक इथे बटन बनवायचं आणि क्लिअर कुकी फंक्शनला काय करायचं, कॉल करायचं, झालं लॉग आउट, झाले लॉग इन आणि लॉग आउट. ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर्स वाटतंय ना असं भारी. ठीक आहे, आपण काय करू उद्या आता, अजून एक मेथड असते की सपोज मी इथून लॉग आउट केलं आणि तुमच्याकडे माझं लॉग इन आहे. ठीक आहे, असं माझ्याकडे 10 जणांकडे माझं अकाउंट आहे. ठीक आहे ना. 10 जण माझं अकाउंट यूज करतात, मला माहितच नाहीये. पण मी माझं अकाउंट इकडनं लॉग आउट केलं की ऑटोमॅटिकली तुमचं पण अकाउंट लॉग आउट झालं पाहिजे. ठीक आहे, ही एक मेथड आहे, ही एक मेथड आपण पाहू. ठीक आहे, सिक्युरिटीसाठी आहे फक्त. आज फक्त तुम्ही एवढं ट्राय करा.